आज होता सकाळ सकाळी आमची इथं माशाचा बेत। मासे तर आमच्या इथं फुकटच मिळतात म्हणा, नदीतली मासे होते ही यांच्या आत्याच्या मिस्टरांनी आणून दिली होती। रोज ते मासे पकडतात, पण आम्ही गेले की आवर्जून ते आम्हाला आणून देत असतात घरी। सिटीमध्ये आपण नेहमी बर्फातले आणि शिळे मासेच खात असतो, गावाकडे आपल्याला एवढे ताजे मासे भेटतात खायला, अजून काय पाहिजे ना। आणि नदीतले मासे येते त्याच्यामुळे ह्याची चव एवढी भारी लागते का नाही, गोड्या पाण्यातले असल्यामुळे ना मासे खूप खायला पण टेस्टी लागतात। आणि गावाकडे आले की एकदम ताजे ताजे नदीतले मासे खायला भेटतात आणि वातावरण इतकं छान होतं नाही तर सगळीकडे मस्त गार वारं सुटलं होतं। आणि कोणाकोणाला मासे खायला आवडतात नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही कसे मासे कशाने साफ करता, प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते म्हणा। आता ह्यांनी इथं बसलेत की दगडाने साफ करतायत, पण हे पण कारण आमच्याकडे काय नव्हतं आणि मग ते फायनली ते दगडाने साफ करतायत। आणि मस्त असे मासे कटिंग करून झाले होते, तोपर्यंत म्हणलं आपण भाकरी करून घ्यावं। मी फक्त एकच भाकरी केली होती कारण ती शेवटची होती आणि मला चुलीवरचं काही जरा जास्त जमत नाही आपल्याला। गॅसवरती तर सगळं येतं करायला, पण चुलीवरती जरा करणं कठीण आहे ना, कारण इकडून इकडून जाळ येतो, म्हणून म्हणलं बघावं एक जमतीये का। चुलीवरचा स्वयंपाक भारी लागतो, पण तो करता पण आला पाहिजे ना आपल्याला, गॅसवर करून सवय, चुलीवरची सवय नाही। म्हणलं बघावं तरी एकदा जमतंय का नाही, पण जमली फायनली। कारण लॉकडाऊनमध्ये एकदा केलं होतं, पण त्याला झाले 5-6 वर्ष आता, त्यानंतर पहिल्यांदाच केली होती। माझ्या भाकरी झाल्यानंतर येत नाही तर भाजी करायला बसले होते माशाची, आणि त्या भाजीला ना काही सुद्धा नव्हतं, पण इतकी छान भाजी झाली होती। काय माहिती गावाकडचा हा काय गुण आहे काय माहिती, गावाकडे कुठल्याही भाजीमध्ये काही आपण जास्त मटेरियल वगैरे टाकत नाही, पण चव एवढी भारी लागते का नाही। शेवटी गावरान ते गावरानच असतं, आणि आपण सिटीमध्ये किती मसाले ग्रेव्ही म्हणजे किती काय काय टाकतो तरी त्या भाज्यांना एवढी चव नसते, पण गावाकडच्या भाज्यांना काही न टाकता एवढी भारी चव असते का नाही। शेवटी गावरान म्हणलं ना ते गावरानच असतं। आणि फायनली ते बघा माशाची भाजी करतायत चुलीवरचं, आणि तेही आणि नवऱ्याच्या हातची माशाची भाजी आज खायला भेटणार आहे अजून एकदा, तेही चुलीवरचं। वा, अजून काय पाहिजे ना। चला आता आम्ही माशाची भाजी भाकरी खातो, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय फ्रेंड्स।